दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दाखल गुन्हे उघडकीस आणण्याकामी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर व त्यांचे पथकाला आदेशित केले होते। तेव्हा गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मार्केट यार्ड समोर आले असता तेथे गुन्हे प्रकटीकरण पथकास गुप्त बातमीदारामार्फत विश्वसनीय बातमी मिळाली की एक इसम दैठणे रोड लगत झाडाझुडपात 4 मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे व त्याच्या अंगात निळ्या व पांढऱ्या रंगाचा चौकडा शर्ट व चॉकलेटी रंगाचे पॅन्ट नेसल्याचे सांगितले। अशी बातमी मिळाल्याने लागलीच सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाने तेथे गेले असता बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम रोडच्या कडेला उभारून कोणाची तरी वाट पाहत उभा असलेला दिसून आला। तेव्हा गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफेने गराडा घालून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव नागेश पाटील वय 37 वर्षे राहणार चनशेट्टी अपार्टमेंट समोर घोंगडे वस्ती सोलापूर असे असल्याचे सांगितले। तेव्हा त्यांनी कबुली दिली की चोरी केलेले 4 मोटारसायकल झाडाझुडपात लपविलेले सांगितले। त्या मोटारचे अभिलेखावर पडताळणी केली असता पुढील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहे। एकूण 4 मोटारसायकल हस्तगत करून 4 गुन्हे उघडकीस आणून एकूण 1 लाख रुपये मुद्देमाल हस्तगत केलेले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळचे विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 चे प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक शबनम शेख गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जोडवाईपेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू, हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण, कॉन्स्टेबल अभिजित पवार, कॉन्स्टेबल दादासाहेब सरवदे, दत्ता मोरे, बसवराज स्वामी, दत्ता काटे, स्वप्नील कसगावडे, मल्लीनाथ स्वामी यांनी पार पाडली आहे। आमच्याकडे जोडबावी पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक आरोपी नागेश भीमाशंकर पाटील राहणार घोंगडे वस्ती याला आम्ही दैठणे फाट्यावरून ताब्यात घेतलेल्या संशयावरून आणि तो पूर्वीचा रेकॉर्डवरील असल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जोडबावी पोलिसांच्या हद्दीमधून 4 मोटरसायकल गाड्या चोरल्या होत्या आणि त्याने त्या विक्रीकरता ठेवल्या होत्या। त्या गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्याच्याकडं आणखी काही वाहने मिळतात का याबाबत तपास चालू आहे। सदरचा आरोपी हा पूर्वीचा मोटरसायकल चोरीच्या रेकॉर्डवरचा आहे। एकूण किती किमतीच्या गाड्या आहेत? एकूण जवळजवळ 2.5 लाख रुपये किमतीच्या गाड्या आहेत या आणि आणखी गाड्या त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे।